शीतल, ए शीतल, जल्दी चल, कॉलेज को जाना है ना। आज काय कॉलेजला का? हाँ काका, कॉलेज सुरू झाल्यापासून एकदा पण आली नाही कॉलेजला. काय? नाही नाही नाही, जा जा जा, आज घेऊनच जा तिला. शीतल, ए शीतल, यास्मिन आली. कॉलेजला जायचंय. यास्मिन, तुझा कॉलेजला, मी नाही. का? तुला काय झालंय न जायला? आपण नाही तर दुकान कोण सांभाळणार? मी ऐक की. अरे पण तुला रानात जायचंय ना. नाही नाही, आज रानात काही कामं नाहीत. मी बसतो दुकानात, तू आपली जा कॉलेजला. अरे मी थांबले असते की, सुमन काकीला बी घराच्या कामासाठी मदत झाली असती. नाही 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 नाही, कशाला? मला काही मदतीची गरज नाही. तुझा कॉलेजला. अगं कॉलेजला जाऊन मी काय करू? आताशी तर सुरू झालंय कॉलेज, लेक्चर्स बी होत नाहीत. मला लई बोर होत. शितले, या वर्षी जर का तू लटाकली ना तर तुझं लगीन कन्फर्म आहे. अहो मला अक्कांचा फोन आला होता. त्या मला म्हणत होत्या दिंडी नंबर 76 मध्ये त्यांनी एक पोरग बघितले आणि त्याच्या घरचं पण सगळं चांगलं आहे. काय सांगते? आई वारीला गेले की पोरं बघायला. शितले, असं बोलू नये बर का. मग अजून कसं बोलू? तिथं वारीला जाऊन बी हेच पोरं बघायचं काम करते. शितले, अगं वहिनीची लई इच्छा आहे की तुझं लवकर लगीन व्हावं. हा, आणि तुला बी वाटतच असेल की आपलं लगीन व्हावं. मग काय करायचं कॉलेजला जाऊन? तुझा ती नाही येणार. राहू दे. नाही 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 नाही, मी जाते कॉलेजला. यास्मिन, मी बॅग घेऊन येते. अरे ऐक, सगळे लेक्चर करूनच घरी ये परत, नाहीतर लग्न आहे का? येऊ का? तुझं काका असं का ग म्हणत होता की सगळं लेक्चर कर म्हणून? अगं त्यांना लई काळजी वाटते माझी. आईनं तर ठरवूनच टाकले की मी नापास झाले तर माझं लग्न करून टाकायचं. म्हणून त्यांना लई भीती वाटते की मी पास नाही झाले तर माझं लग्न लावून देतील. असं आहे वे? मग बाई तू सगळं लेक्चर करच बर का. हे आज कोण लेक्चर करते? मग आपलं पिक्चरला जायचं ठरलंय का नाही? येडबीड लागले का काय? जितू काकांनी काय सांगितलं ऐकलेस ना? हे काय नाही होत ग. अगं पण पिक्चरला जायला पैसे कुणाकडे आहेत? अगं रफिकच्या निधी दिले ना, त्यानंच जायचं पिक्चरला. अगं पण साताऱ्यात कुणीतरी बघितलं, गावाकडचं कोण भेटलं आणि तुझ्या घरच्यांना कळलं तर? अगं कशाला कळतंय? आपण वारीला गेलेत ना, म्हणजे तू काका दिवसभर दुकानात असणार आहे. त्यात काकीच्या पार्लर मध्ये येणाऱ्या बायकांची दिवसभर ये जा चालू असणार. अगं पार्लर आणि घर हे आवडण्यातच अख्खा दिवस जाणार आहे तिचा. आणि जर कोणी पिक्चर बघायला सातारला गेलंच तर ते कशाला येतात आपल्या घरी सांगायला आपण पिक्चर बघायला गेलतो म्हणून? लई बाई तू डेअरिंगची. डेअरिंग आहे तर सगळे. चल भैया, हे बघा कालचे फोटो. अरे व्हॉट इज दिस? काय झालं? रेजीच्यासाठी आपण सत्कार केला, तिचं आपल्याकडे लक्षच नाही. अरे भलतीकडेच लक्ष होतं तिचं.
अहो भैयासाहेब, फोटो काढताना नेमकं लक्ष गेलं असेल दुसरीकडे. अरे पण माझं लक्ष होतं तिच्याकडं. त्या आज्याकडे बघून दात ओठ खात होती. त्या आज्यानं परत काहीतरी राडा केलेला दिसतोय. भैया त्या आजाला एकदा पोत्यात घालून हाणायचं का? नाही नाही, अरे गावातल्या माणसाला हल्लं तर काय राहील आपली. परत असल्या आयडिया देऊ नको, नाहीतर तुलाच पोत्यात कुंभून मारेन. काय करावं, कसं करावं, मला तर टेन्शनच यायला लागले बघ. भैया हो, टेन्शन घालवायची एक मस्त आयडिया आहे बघा. आपण एक काम करूया, आपण पिक्चरला जाऊया. पिक्चरला? भैया अहो, पिक्चर बघितल्यावर नवनवीन भारी भारी आयडिया येतात. कसल्या आयडिया? अहो भैया, म्हणजे बघा ते शाहरुख DDLJ मध्ये तिच्याच घरी जाऊन राहते आणि ते टाइमपास मध्ये दगडू ते पेपर वाटत वाटत तिच्याच घरी जाते. अहो पिक्चर मुळेच लय भारी आयडिया मिळतात. आपल्याला पण एक आयडिया मिळेलच की. आणि पिक्चर मुळे तर लव्ह स्टोरी फुलतात. खरंय भैयासाहेब. अहो सैराट बघून बघा ना किती जणांचं जुळलं ते. हा भैया, सिनेमा पाहणं आपल्यासाठी एक अभ्यासाचीच गोष्ट आहे. काहीतरी आयडिया गावलेच की आपल्याला. देर यू आर. चला, आज आपला अभ्यास दौरा सुरू झालाच पाहिजे. पण भैया आजचा पिक्चर माझ्याकडनं स्पॉन्सर बर का. तुझ्याकडनं? होय. अहो काल ईद झाली ना, मग अब्बूनी पैसे दिले. आता ईदी साजरी करायला नको का? हा, अभ्यास आणि ईदी साथ साथ. वा, चला काम. चल. इक्या, हे रावल्या नाही क्या कशा काय आले पिक्चर बघायला? मुझे काय पता. शितले, त्या दोघांनी जर तुला बघितलं ना तर तुझं काय खरं नाही बघ. ते तुझ्या घरी जाऊन सांगणार की तू कॉलेजला जाता पिक्चरला गेली म्हणून. रावल्या नाही क्या कशाला सांगत्याल? पण मला एक गोष्ट कळत नाही, रावल्या नाही क्या दोघेच कसे काय आले पिक्चर बघायला? त्यांचा तो तिसरा जोडीदार कुठे? कोण तिसरा जोडीदार? कोण तिसरा म्हणजे तो बोकाच नाही का? तो बरा ना आला पिक्चर बघायला. हे घरात सांगतील याचं टेन्शन नाही आणि तुला त्या आजचं टेन्शन आहे वे. मी कशाला घेते त्या आजाचं टेन्शन? तो एक नंबरचा चोंबडा आहे, तोच सांगल घरी.